मंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 बोलिए श्री राम जय राम जय जय राम। 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सदा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहिमाधार रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम।
माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजो शीतले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरी द्वावसावे तुझा दासबोधासी बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपल्या जीवनाचे जे अनुभव अनेक ग्रंथांमध्ये ग्रथित केले, त्यापैकी दासबोध नावाच्या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। परमेश्वराची सद्गुरुनाथांची जगदंबेची आपल्यावर कृपा व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला प्रिय आहे ते आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठ असे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। विशेष उपस्थिती उजव्या बाजूला जागतिक ख्यातीचे त्यांना नमस्कार करतो सगळ्यांच्या तर्फे। भरतजींना आणि निरूपणाला सुरुवात करतो। श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी वेदप्रणीत शास्त्रप्रणीत अशा तत्वज्ञानापैकी निवृत्तीबरोबर प्रवृत्तीलाही आपल्या वाङ्मयामध्ये न्याय दिला। पण धर्माची व्याख्या जी पाणिनींनी केली आहे, यतः अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म असं म्हटलेलं आहे। धर्म म्हणजे काय? तुमची ऐहिक प्रगती पण करतो आणि निश्रेयसाचा म्हणजे आत्मज्ञानाचाही आपल्याला लाभ करून देतो। दोन्ही स्तरावरती आपलं कल्याणच करतो, त्याला धर्म म्हणजे कर्तव्याची व्यवस्था असं म्हणतात। प्रवृत्ती कितीही सांभाळली तरी ती नाशिवंत आहे, म्हणून निवृत्तीला जास्त महत्त्व दिलंय अनेक संतांनी। पण समर्थांनी निवृत्ती कितीही महत्त्वाची असली तरी प्रवृत्ती टाळता येत नाही, म्हणून प्रवृत्ती म्हणजे रोजचं जे जीवन आहे त्यातही यश मिळवा हे सांगण्याकरता आपल्या खूप ओव्या खर्च केल्या। माऊलींनी पण हे थोडक्यात सांगितलंय, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही असं ज्ञानोबा म्हणाले। पण समर्थांनी ते ऐहिक धड कसं असावं याचा तपशील आपल्या समोर ठेवला। प्रपंच करावा नेटका हे सांगत असताना तुम्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जर चालवलं नाही तर तुम्ही अविवेकी आहात असं सांगण्याचा निर्भीडपणा समर्थांच्या वाङ्मयात आहे। प्रपंच आणि परमार्थ यामध्ये तुलनेनं सोपं काय आहे?
प्रपंच आहे. तोच जर जमत नसेल तर परमार्थ काय जमणार? हे समर्थांचं लॉजिक आहे. न्याय संगत, तर्कसंगत समर्थांचं बोलणं आहे. आणि म्हणून सगळेच संत ऐकावेत, प्रश्नच नाहीये कल्याणाबद्दल. कुठलाही संत आपण फॉलो केला तरी कल्याण आहे. पण आजच्या तरुणांनी आपण कुठल्याही संप्रदायाचे असा, संप्रदाय म्हणजे भिंत नव्हे, मी नेहमी ही गोष्ट सांगत असतो, तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असा, दत्त संप्रदायातली त्रिपदी टेंबे स्वामींनी लिहिलेली आपण मध्ये मध्ये म्हणत चला. शांत हो श्री गुरुदत्ता म्हणत चला. आपण कुठल्याही संप्रदायाचे असाल, गोंदवलेकर महाराजांचं रोजचं जे प्रवचन आहे 1 मिनिट लागतो वाचायला, वाचत चला. आपण कुठल्याही संप्रदायाचे असा, ज्ञानोबांनी लिहिलेला हरिपाठ मध्ये मध्ये नेहमी वाचत चला. आपण कोणत्याही संप्रदायाचे असा, मनाचे श्लोक आपण फॉलो करत चला. आपण चारी ठाव जेवतो ना, मुख्य पक्वांना आपला संप्रदाय आहे. कारण संप्रदाय याचा अर्थ रस्ता. सम्यक प्रदाती, सम आणि प्र असे 2 उपसर्ग लागलेत आणि दायच्छ असा धातू आहे, देणे, काहीतरी देतो आपल्याला तो. म्हणून संप्रदाय म्हणजे दुसऱ्याचं ऐकणार नाही, हे वाटून देणारा नाहीये, तर माझंच सगळीकडे आहे याचा अनुभव देणारा संप्रदाय आहे. तसं गंगेच्या कुठल्याही घाटावर आंघोळ केली तरी तीच गंगा असते, ठाकूर म्हणत असत. तसं कुठल्याही संप्रदायामध्ये अध्यात्माचं पवित्र स्नान तुम्ही केलं ना, तरी तेच ज्ञान असतं, तीच भक्ती असते, तीच व्यवस्था असते. पण ऐहिकाचा जर तुम्हाला विचार करायचा असेल, तुमचं आरोग्य तुम्हाला नीट ठेवायचं असेल, सगळं प्रारब्धावर काय होतं, प्रारब्धावर टाकतो मनुष्य. थोडासा मनुष्य हल्ली प्रारब्धवादी झालाय. म्हणजे प्रयत्न आणि प्रारब्ध याच्या संकल्पना स्वच्छ करून घेणं जे आवश्यक आहे ना, नाही हो, आमच्या नशिबातच नाही. बरोबर समर्थ विरुद्ध सांगतात. योग वासिष्ठाचा प्रभाव आहे इथे. ती रेखा तितुकी पुसोनी जाते, हातावरची रेषा पुसता येते, हे तो प्रत्ययास येते. डोळे झाकणी करावी ते कायन निमित्त. हस्त सामुद्रिक कुणी असेल तर त्यांना कळेल की आपल्या रेषा रोज बदलत असतात. अहो, सकाळ संध्याकाळ बदलत असतात. एक मोठ्या मोठ्या रेषा बदलत नाहीत, बायको बदलत नाही, गंमत म्हणून घर बदलत नाही, पण छोट्या छोट्या आपल्या मनातल्या भावना सतत बदलत असतात. रजतम आणि सत्वाचे प्रमाण कायम शरीरातली मनातली कमी जास्त होत असतात. आणि म्हणून आपण जर योग्य त्यावेळेला टायमिंगवर योग्य तो निर्णय घेतला तर प्रारब्ध पालटण्याची शक्ती आपल्यातच ठेवलेली आहे. कारण प्रारब्ध आपणच निर्माण केलेला आहे. जीवनात 2 घोडे धावतात अशी कल्पना करा. एक प्रारब्धाचा घोडा आणि एक प्रयत्नाचा घोडा. ज्याला तुम्ही जास्त चारा घालाल तो फास्ट जाणार आहे. म्हणून प्रयत्नाच्या घोड्याला जास्त चारा घाला हे सांगणारं वाङ्मय म्हणजे समर्थांचं आहे. तुलनात्मक बोलत नाही बरं मी. हे काही गोष्टी नाहीच टाळता येत, त्याकरता संत सांगतात ठेविले आनंद तैसेचे राहावे. पण काही गोष्टी टाळता येतात, याकरताच तेच तुकोबा सांगतात साहोनी या टाकी घावे, पाषाण देवाची झाला पाहिजे. आणि या संकल्पना स्वच्छ करून घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्या श्रवणाने होतात, म्हणून आग्रह श्रवणाचा आहे. चला, समर्थ काय सांगतायत. 9वा दशक सुरू आहे, त्यातला 5वा समास सुरू आहे. समर्थ सांगतात, 4था समास सुरू आहे. समर्थ सांगतात, परमार्थातल्या संकल्पनांच्या आशंका दूर करायच्या असतील तर त्या व्याख्या बघा. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे. निराकार म्हणजे आकार नाही, झाला हा समास पाहून. यानंतर पुढचा समास जो आला दुसरा 9व्या दशकातला तो ब्रह्मनिरूपण. तिसरा समास आला निस्संदेह निरूपण. आणि ही निस्संदेहता प्राप्त करण्याकरता 4था समास आला जो आपण काल पाहत थांबलो, जाणपण निरूपण. म्हणजे व्यवस्थित कुठल्याही गोष्टीमध्ये निष्णात व्हा, त्यातले जाणते व्हा. आपण म्हणतो ना एखाद्याचा उल्लेख करताना, जुने जाणते आहेत बरं ते.
पण किंमत आहे ती आपल्या जाणण्याला आहे हो. इकडे का सगळ्यांना बघावं वाटतंय सांगा ना. जे त्यांनी त्या विषयातलं जाणलं आणि परफॉर्म केलं आणि त्याचा जो कन्सिस्टन्सी आहे ना ती त्या वादनातली, त्यामुळे जगन्मान्यता मिळाली ना, ती जाणण्यामुळे मिळालेली आहे. लक्षात घ्या, त्यातल्या ज्ञानामुळे मिळाली आणि ज्ञान परफॉर्म केल्यामुळं. आणि म्हणून समर्थ सांगतात, जाणत्यास कळे वर्म, निर्णत्याचे खोटे कर्म. सकळ काही धर्म अधर्म जाणता कळे, निर्णत्यास यमयातना, जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणून विवंचना करीतो मुक्त. म्हणून प्रत्येक गोष्टीतलं सार ग्रास्प करण्याचा, घेण्याचा प्रयत्न करावा. आणि ही तळमळ असावी, मला हे कळलं पाहिजे. हे बाहेर दाखवण्याची गरज नाहीये. आज मनुष्य काय झालाय, काय करायचंय हो, गरज आहे का त्याची? काही आळशी झालाय तो ते करू शकत होता, पण लोकांनी बनवलेली रील बघण्यातच त्याचा खूप किलोमीटर वेळ चाललाय. असं किलोमीटरच जातो. पण जरूर त्यातनं काही घ्या, चांगलं असतं, निश्चित चांगलं असतं. वाईट या जगात काहीच नाही हो. काय वाईट आहे सांगा? आपण त्याचा यूज काय करतो याच्यावरती सगळं अवलंबून आहे. विष सुद्धा वाईट नाहीये. शंकर प्याले की नाही, अमर झाले की नाही ते. बाकीचे अमृत पिऊन तुम्ही काय पिता महत्वाचं नाही, त्या पिल्यानंतर काय करता हे महत्वाचं आहे. म्हणजे विषाबद्दल बोलतोय मी. फार गंमत केली त्यांनी. ते म्हणले विष आणि अमृत सख्खे भाऊ आहेत, काहीतरी एकमेकांचे गुण एकमेकांत असणारच आहेत म्हणे भागवतावरच्या भाष्यामध्ये. आणि म्हणून पुढची ओवी मी सांगेन असं उद्या म्हणालो आणि काल थांबलो. नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण, नेणता कठीण वर्तमान, समजतास होय. ज्यांनी जाणून राजकारण केलं ते लोक यशस्वी ठरले. शहाजी महाराजांचा थोरला मुलगा, त्याचं नाव संभाजी. अफजल खानाने गोड गोड बोलून त्याला तिकडे बंगळूर कर्नाटकामध्ये गप्पा मारायला बोलला. अरे तुझे वडील आणि आम्ही एका मानाचे सरदार, 50,000 सरदार होते ना ते आदिलशहाकडं, तेव्हा तुझा काका म्हणून बोलवतो, ये भेटायला. पण अफाट होते संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ. आणि अफजल खानाची स्टाईल होती, बरोबर हा भाग आपला नाजूक असतो, कट करून मान मोडायची. आणि संभाजी महाराजांना असं संपवलं त्यांनी. आणि जोपर्यंत संभाजी महाराज शहाजी महाराजांच्या बरोबर होते तोपर्यंत शहाजी महाराजांची बाजू इतकी भक्कम होती, अफाट होता होतो महापुरुष. हेच तंत्र तो महाराष्ट्रात करायला गेला नंतर छत्रपतींच्या बाबतीत. समर्थ सांगतात, नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण, नेणता कठीण वर्तमान समस्त होय. तेच पत्र आहे, उपलब्ध आहे ते. अरे तुझा काका म्हणून भेटायला आलोय मी. आदिलशहाच्या दरबारातले आम्ही एका मानाचे सरदार आहोत, भेट ना मला. मी तुझा काका आहे, तू माझा पुतणे आहे. पुतणे लोकांनी तेव्हापासून काकाची भीती घेतलेली आहे. या गोड बोलण्याला जर महाराज फसले असते तर आज काय चित्र दिसलं असतं. महाराजांनी विचार केला की आतापर्यंत अनेकांचे प्राण त्यानं हेच गोड गोड बोलून घेतलेले आहेत. तेव्हा काय केलं महाराजांनी? खूप मोठा मुद्दा आहे. आधी 2 महिने आधी व्यायाम सुरू केला मानेचा. आपण फक्त वागणं ती इंग्लंडमध्ये अडकली तर 3 घेऊन येऊया याच्यात अडकलोय. त्या काळात महाराजांनी ज्या तलवारीचा शोध लावलाय ती तलवार अशी आहे. पूर्वीच्या युरोपच्या तलवारी सरळ येत असत आणि इंडियातल्या लोकांची उंची युरोपच्या लोकांपेक्षा कमी आहे, त्यामुळे आपल्याला ती तलवार थोडं मागं जाऊन मारायला लागत असे. तेव्हा महाराजांची डिस्कवरी आहे. अरे म्हणले अशी असेल तर जास्त आपल्याला जर्क मिळेल ती मारायला, म्हणून जगामध्ये आपल्या तलवारीला मराठा तलवार असं म्हणतात.
हे कोणाचं इन्व्हेन्शन आहे किंवा डिस्कव्हरी म्हणा, काही म्हणा त्याला. त्या काळात महाराजांनी विचार केलाय, सगळ्यांच्या तलवारी बदलल्या. दुसरा मुद्दा, महाराजांनी मानेचे व्यायाम केले. हे कुणाला न सांगता सध्या मी या प्रोजेक्टवर काम करतोय. लोक दासबोध वाचतात ना, 2 समाज झाले पहिल्या दशकातले की सगळीकडे टाकतात, इन्स्टाला. आणि 1 दशक होईपर्यंत त्यांना वाटायलाच लागतं की संपूर्ण महाराष्ट्राला, सगळ्या महाराष्ट्राला, म्हणजे ज्यांना मराठी येतं त्या सगळ्यांना समर्थ रामदास स्वामींच्या नंतर जर कोण असेल, रामरायांच्या सद्गुणामध्ये असं एक सद्गुण ठेवलाय. रामरायांच्या मध्ये काय काय सद्गुण होते. अयोध्या कांडातला पहिला सर्ग, कार्य पूर्ण होईपर्यंत या प्रोजेक्टवर राम कार्य करताय हे कोणाला माहित होऊ देत नसत. हे महाराजांनी केलं. 2 महिने वेळ मागून घेतला, घाबरलोय असं बतावणी केली, प्रतापगडावर जाऊन बसले. कारण गनिमी काव्याला जास्त वाव प्रतापगडावर आहे. खूप विचार केलाय. मी जाणपण आणि नेणपण याकरता राजकारणाचं उदाहरण समर्थाने दिले तेच सांगतोय आपल्याला. नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण. इतकंच नव्हे, खानाच्या वकिलाला बोलावून घेतलंय, भास्कर कुलकर्णीला. प्रतापगडाच्या जगदंबेच्या मंदिरामध्ये त्याला बसवलं, सांगितलं तुझी कुलदेवता कुलकर्ण्या तुळजाभवानी आहे, माझी कुलदेवता तुळजाभवानी, आपल्या दोघांची कुलदेवता एक आहे, खरं सांग खानाचा भेद काय आहे. तो वकील म्हणाला, राजा फार शहाणा दिसतोस, शत्रूच्याच वकिलाला फितूर करून घ्यायचा प्रयत्न करतोस, पण मी ब्राह्मण आहे, मी तुझ्याकडे असतो तरी प्रामाणिकपणानं वागलो असतो, तिकडेही असतो तरी प्रामाणिकपणानं वागेन, कारण ब्राह्मण प्रामाणिक असतो. पण तू तुळजाभवानीची शपथ घातली आहेस आणि हिंदू धर्माची चाड मला पण आहे. तुला ओळखता आलं तर ओळख, ही महाभारतातल्या शेवटी झालेल्या काका पुतण्यांची भेट आहे. जा, मी चाललो. आता महाराजांनी महाभारत वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, सविस्तर अभ्यासलेलं आहे. महाभारती युद्धानंतर जी काका पुतण्यांची म्हणजे धृतराष्ट्र आणि भीमाची झालेली भेट आहे ती त्यांना माहिती आहे. पियनं लिहून दिल्यानंतर 7 जण आले आणि त्या 6 जण आले आणि त्या अभिमन्यू वगैरे असं लोकसभेत बोलणारा बावळट युवराज नाहीये तो. महाराजांचा सविस्तर, महाराजांचा संस्कृत अप्रतिम आहे. शहाजी महाराजांना उत्तम संस्कृत येत आहे. संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले, इतकं चांगलं येत आहे. म्हणजे 20 मार्काचा कुमारील भट्ट आणि 10 मार्काचा शंकराचार्य असं संस्कृत नाही घेतलेलं त्यांनी. बुधभूषण नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे, त्यातले 2 अध्याय काहीतरी मिसप्लेस झालेत, कोणाला मिळाले तर द्या मला, उरलेले आहेत माझ्याकडे 2 का 3. आणि त्यात संभाजी महाराजांनी वर्णन केलंय की आबासाहेबांना गोप ब्राह्मण प्रतिपालक म्हणत असत. छावामध्ये तेवढं दाखवलं नाहीये, हिंदवी शब्द काढून टाकला त्यांनी, एवढंच केलंय. हा काढला कोणास ठाऊक, बाकी रेकॉर्डिंग चांगलं असेल माहिती नाही मला, मी अजून पाहिलं नाहीये. पण जे काही व्हॉट्सअपवर मला मेसेज पाठवतात मित्र, हिंदवी शब्द काढलाय त्यांनी. आता लेटेस्ट आलाय ना तो, काही परवाच. महाभारतातला प्रसंग माहिती आहे महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना. ही सगळ्यात त्या धृतराष्ट्राला राग आला होता भीमाचा. बाकी चौघांनी एकही कौरवाला मारलेलं नाही, मला प्रसंग रंगवायचा नाहीये म्हणून धृतराष्ट्रांनी खोटं नाटक केलं. अरे धर्मराजा, तुझं कल्याण असो, अर्जुना तुझं कल्याण असो, नकुल सहदेवा कल्याण असो, पण भीम कुठं आहे माझा, त्याला मला मिठी मारायची इच्छा आहे. हाही चालला तो येड्यासारखा. हो काका, कृष्णाला माहिती काका कसा आहे, म्हणून पुतण्याच्या पाठीशी काका असला पाहिजे, लक्षात ठेवा. जर अजित व्हायचं असेल तर, म्हणजे जिंकायचं असेल तर. मनगट धरून त्याला मागा ओढला, खूण केली फक्त. आणि दुर्योधनानं प्रॅक्टिस करता एक पंचधातूंचा भीमाचा पुतळा केलेला होता, ज्याच्या छातीवरती तो गदा मारून प्रॅक्टिस करत होता अनेक दिवस. तो पुतळा, त्याला चाकं होती, तो पुढं केला हळूच. आणि तसाच होता भीम. पुतळा त्या भीमाचा भीमासारखा वाटला आणि त्या धृतराष्ट्रानं अशी मिठी मारून
इतक्या जोरात दाबला की त्याचे एवढे एवढे तुकडे झाले. कृष्णाने सांगितलं, बघितलं भीमा काय झालं असतं. इति श्री देवाखंडे. राजकारण. समर्थ सांगतात, म्हणून या नेणणे खोटे. मला एखादी गोष्ट माहिती नाहीये, हा बावळटपणा आहे, खोटारडेपणा आहे. आम्ही सज्जन चालत नाही तिथे. अहिंसा परमो धर्म नाही चालत. म्हणून समर्थांना फॉलो केलं पाहिजे राजकारणी लोकांनी जर यश मिळवायचं असेल. म्हणून या नेणणे खोटे, नेणती प्राणी ते करंटे अनलकी, जाणता विवरता तुटे जन्म मरण. पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे महाराजांचा, की जिरेटोप आहे, चिलखत आहे, सगळ्या तयारीनिशी महाराज गेले. आणि म्हणून आज आपण इथे दासबोधाबद्दल बोलायला बसलो आहोत. कांसी हो की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होता तो सब हिंदुओं की सुन्नत होती, असं कवी भूषणाने लिहिलंय. जाणणं आणि नेणणं याच्याबद्दल चाललंय. नेणपणे, बावळटपणा जाऊ देत, कॅज्युअली ठीक आहे नाही. समर्थ सांगतात खूप काळजीपूर्वक, म्हणून अलक्ष करू नये. ज्या विषयात आपल्याला पाहिजे त्या विषयामध्ये आपण दुर्लक्ष करू नये. जास्तीत जास्त सिरियसली आपलं करिअर डेव्हलप करा. म्हणून अलक्ष करू नये, जाणणे हाच उपाय. काय समर्थ असतील. जाणता सापडे सोये परलोकाची. जाणणे सकळास प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण. दोही मध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती. जाणते लोक ते शहाणे, नेणते वेडे दैन्यवाणे. विज्ञान तेही जाणपणे कळवाले. व्यावहारिक पातळीवरती जर कळल्याशिवाय, जाणल्याशिवाय, ज्ञानाशिवाय आपला तरुण पाहू नाही, तर अध्यात्मामध्ये ज्ञानाशिवाय जमेल. जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही तुटले, हेतुरहित झाले समाधान. आता ही ओवी पाहत नाही मी, आपल्या समोर सांगत नाहीये. आणि आता हा झाला सगळ्या विषयातल्या सावधपणाचा मुद्दा. आता पुन्हा अध्यात्माकडं, अध्यात्मातल्या निरूपणाकडं समर्थ वळतात. आणि इथले चौथा समास 9व्या दशकातला पूर्ण होतो. 5वा समास सुरू करतात समर्थ. या समासाचं नाव आहे अनुमान निरसन. निरसन, अनुमान म्हणजे काय? अनु याचा अर्थ मागे, अनुयायी म्हणतो ना. या पूर्वीच्या अनुभवाने आपण या वेळेला काय घडणार आहे याचा अंदाज करतो, याला अनुमान म्हणतात. अनेक प्रमाण आहेत आपल्याकडे वेदांतामध्ये. पिंड ब्रह्मांड रचनेकरता अनेक प्रमाण सांगितले. प्रमाण म्हणजे समजाय करता एखाद्या प्रूफ. प्रमाण म्हणजे प्रूफ, शब्द प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे. त्यातल्या अनुमान प्रमाणाबद्दल बोलतात समर्थ. आणि बोलतात म्हणजे कल्याण विचारतोय त्यांना की महाराज खूप वेळा मला असं कानावर येतं, पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते अशी म्हणच आहे आपल्याकडे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय? सगळं जे विश्व आहे ना, या शरीरासारखंच ते आहे. पिंड म्हणजे देह आणि ब्रह्मांड म्हणजे विश्व. या म्हणजे सगळ्या या विश्वाचा छोटासा एक आयसोटोप म्हणजे हे आपला देह आहे. हे पटत नाही हो म्हणली. पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना, प्रचित पाहता नाना मते भांबावती. जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसे बोलावयाची प्रौढी. हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. सगळेजण ते बोलतात. पण पिंडामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये पुष्कळ फरक आहे असं जाणवतं आम्हाला. ब्रह्मांडाला चालवणारा विष्णू आहे, देहाला चालवणारा विष्णू कुठे आहे? ब्रह्मांडाला निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. यात एक हा आपला देह निर्माण झालाय बरोबर आहे, पण इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या इथे कुठं ब्रह्मदेव आहे? ब्रह्मांडाला नाहीसा करणारा शंकर आहे नाही का? नाहीसा करतो तो शिव.
इथे कुठे शिव आहे? म्हणजे इंडिव्हिज्युअली कुठे आहेत? त्या सगळ्या व्यवस्थेत आपण आहोत म्हणून आपण नाहीसे होतो आणि त्याचा शिवाचा परिणाम आपल्यावर आहे, ब्रह्म परिणाम आहे हे कळतंय आम्हाला. पण इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या तिथे जसे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, किंवा त्यांनी बरीच यादी दिली आहे, चंद्र आहे तिथे आपल्या ब्रह्मांडातल्या, आपल्या आकाशगंगेतल्या, आपल्या सूर्यमालेत आपल्या पृथ्वीचा एक चंद्र आहे. असे चंद्र बरेच आहेत, 80 पेक्षा जास्त चंद्र गुरुला आहेत. आपल्या भोवती कुठं चंद्र फिरतोय? एखादी चंद्रा फिरत असेल, हे सुद्धा काही दिवसापुरती, पण आपल्या भोवती चंद्र फिरतोय असं काही आहे का? पण त्याने प्रश्न विचारलाय इथे, ती पटत नाहीये. कसं काय सांगा? विष्णू, चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्रनामा या 5 समर्थांचा मनाचा श्लोक आहे. समर्थ म्हणाले की आपण जन्माला आलो, आईच्या पोटातनं आपण बाहेर आलो की 4-5 दिवसानंतर ब्रह्मदेवाची एक असिस्टंट आहे, तिचं नाव सटवाई देवी, सटवी म्हणतो ना आपण, ती येते आणि आपल्या कपाळावरती तिच्याजवळ जे असतं ते कोडिंग तिथे लिहून जाते. असं आपल्याकडं म्हणजे सटवाईचं पूजा 5व्या दिवशी असते ना. मला खूप दिवस याचं हेच सापडत नव्हतं, 5व्या दिवशीच काय येते, 3ऱ्या दिवशी किंवा 7व्या दिवशी काय येत नाही, लगेच काय इमिजिएट काय येत नाही. तिथेच मॅटर्निटी होम मध्ये लगेच विषय मिटवायचा की नाही. आम्हाला दृष्टांत पाहिजे असतात कीर्तनकार प्रवचनकारांना. तर मी एक वॉशिंग मशीन विकत घेतलं, पाय बॅग 1000 रुपये त्याचे कमी केले त्यांनी, पण ते कोण परत उद्योग उचलून नेणार म्हणून तो घेऊन गेला. बरं मला वाटलं की ते घेऊन हा आला की लगेच आपण मशीनला कपडे लावू आपले छाट्या. अहो कुठला आहे, 5 दिवस मला माझ्या हातानेच कपडे धुवायला लागले. उद्या येईन परवा येईन त्यांचं म्हणणं असतं. 5व्या दिवशीच आली ती सटवाई आणि मग तिनं ते कोडिंग ते लिहून दिलं आणि सुरू झालं मशीन. विनोद म्हणून सांगतोय, 5व्या दिवशी येते. समर्थांनी याच्यावर मनाचा श्लोक लिहिलाय या मुद्द्यावर, की हा विचार केव्हा तरी आला पाहिजे की विधी म्हणजे ब्रह्मदेव सगळ्यांच्या कपाळावर लिहितो, म्हणजे तू काय काय भोगणार आहेस ते लिहितो. मनाचा श्लोक ऐका. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी. त्याची सटवाई कोण आहे? हरू जाळीतो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. जय जय रघुवीर समर्थ. कुठपर्यंत विचार करतायत? शंकर सगळ्या जगाला जाळतो, शंकराला कोण जाळतो असं कसं म्हणायचं? अब असं म्हटलात, मनापासून म्हटलात तर शंकराला ते आवडणार आहे. पण शंकराच्या मध्ये जे शिवतत्व आहे ना, त्या शिवतत्वाला तुला ते ज्ञान द्यायची इच्छा आहे जे त्याच्याजवळ आहे. आणि आपण जाळतो म्हणून तो जळत नसतो, आपण सांभाळतो म्हणून तो सांभाळू शकत नसतो. जगदंबेचे उपासक एकनिष्ठ रामकृष्ण परमहंस कलकत्त्यात राहत होते आणि तोतापुरी नावाचे एक असामान्य संन्यासी तिथे आले, जे निर्गुण ध्यान करणारे होते. दक्षिणेश्वरी उतरले होते आणि त्या मुलाला पाहिलं, या माणसाला अतिशय एकाग्रतेनं. एकाग्रता हा ठाकूरांचा फार महत्वाचा गुण. भाव कोणाकडनं शिकावा तर ठाकूरांकडून किंवा मीराबाईंकडून. भाव. आणि त्यांना लक्षात आलं हा आपल्याला करेक्ट आहे म्हणून त्याला बोलावून घेतलं. गदाधरा, मला तुला निर्गुण ध्यान शिकवायची इच्छा आहे, येशील? आता हे लहान मुलासारखे होते. हो, एकदा आईला विचारून येतं. त्यांना म्हटलं आईला म्हणजे आपल्या आईला. तोतापुरीना अंदाज नाही आला आई म्हणजे ही जगाला आपल्यालाही निर्माण करणारी आई, जगत अंबा. आणि भेटायला गेले तिला. आई, ते कोण संन्यासी आलेत? हो म्हणे, माझा भक्तच आहे, जा जा शिक जा. आणि शिकले. एकाग्रतेची सवय ज्याला लहानपणापासून आहे ना, त्याला कुठली गोष्ट पटकन येते. आपण आपल्या एकाग्रतेची सवय मोडून ठेवली आहे. 4 एकाग्रता करून, एकाग्रता नाही अनेकाग्रता करून. जेवता जेवता मध्येच मोबाईलही बघा. परवा मला एकाने ते ताटच दाखवलं, चटणी, कोशिंबीर, अमुक, भात, एक मोबाईलचा गप्पा. आपणही पाहिलं असेल ते.
आपण आपली लहानपणापासून एकाग्रतेची सवय मोडलेली आहे, लक्षात घ्याल. म्हणून लहान मुलांना मी खूप तळमळीनं विनंती करत असतो, तोपर्यंतच अभ्यास करा जोपर्यंत ही एकाग्रतेची सवय मोडत नाही. मोडूच देऊ नका शेवटपर्यंत. वन थिंग ॲट ए टाइम, हे मर्म लक्षात ठेवायला. वन थिंग ॲट ए टाइम, एकच गोष्ट. आणि जमलं त्यांना लागलं. पण काय झालं ते आता प्रक्रिया आहेत, काही अनेक प्रक्रिया आहेत आपल्याकडे वेदांताच्या. तिथपर्यंत गेले की त्यांना जगदंबा दिसायला लागायची, कारण एकाग्रतेनं भक्त होते ना ते. गुरुजी गुरुजी ती जगदंबा काही माझ्या डोळ्यासमोर हालत नाही, जगदंबेचा भक्त आहे ना मी. अरे म्हणे काय तू रोट्या ठोकतोस? आणि ते टाळ्या वाजून, रोट्या ठोकतो म्हणजे टाळ्या वाजवायचे, असं असं करायचे, म्हणजे त्या भावात जायचे. निर्गुण ध्यानाच्या सविकल्प समाधीपर्यंत जायचे आणि तिथनं खाली पडायचे. म्हणजे खाली पडायचे याचा अर्थ त्याच्या पुढे जाऊ शकायचे नाही. काय म्हणाले असतील हे तोतापुरी संन्यासी? एक काम कर म्हणाले, ती जर प्रगट झाली ना तिच्या गळ्यावरनं करवत चालव. असं कसं करायचं? गा रे चालव. नाही नाही म्हणले, तिला विचारून येतो. आणि खूप रडले तिच्या पायावर डोकं ठेवून. तो असा म्हणतोय, जगदंबा म्हणाली, तुझ्या करवतीच्या धारेनं मी मरणारी नाहीये, तू ठेवून तर बघ करवत. करवतीची धार म्हणजे पण मी आहे आणि करवत पण मीच आहे. तिची आज्ञा म्हणून ध्यानात ती तिथपर्यंत गेले. आणि ती आल्यावर प्रयत्न मनातल्या मनात ठेवायची करवत, ती खरी नाही आणायची. खरी म्हणजे व्यवहारातली खरी नाही आणायची. आणि ती करवत घेतली आणि जगदंबेच्या इथे टेकवणार आणि तिला लागेल असं म्हटल्याबरोबर आतली जी क्षमता होती ती वापरली गेली आणि जगदंबाच अदृश्य झाली. आणि मग निर्गुण ध्यान लागलं. तेव्हा तरी हा विचार आला पाहिजे की ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलं, ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? विष्णूने जगाचं पालन केलं, विष्णूचं पालन कोण करतोय? शिव सगळ्या विश्वाला संपवतात, पण शिव कसे त्या परमात्मा तत्वात विलीन होतात तो प्रश्न इथे विचारलाय. आणि समर्थ म्हणाले, श्रद्धेनं आपण एखादी गोष्ट बोलतो ते सगळं ठीक आहे, पण जेव्हा प्रॅक्टिकलची वेळ येते म्हणायचं असतं, हो या एकदा घरी. याचा अर्थ कधी येऊ नका असा अर्थ असतो, पण म्हणायचं असतं की नाही, प्रोटोकॉल असतो तो. कसाही झाला स्वयंपाक तरी छान झालाय म्हणायचा असतो की नाही, म्हणायचा असतो. पण प्रॅक्टिकलची वेळ येते. आता अध्यात्माबद्दल चाललंय हे, की हे ठेवण ही व्यवस्था आहे की ब्रह्मदेवा, आपली एक संस्कृती आहे ना, आपले कल्चर आहेत. आपण काय मानतो हे ब्रह्मदेवाने निर्माण केले. म्हणजे निर्माण करणारे, पालन करणारे आणि नाहीसं करणारे असे तीन देव आपण ईश्वर रूपात कल्पिले. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला तुकोबा. ही कल्पना आहे, लक्षात घ्याल. कारण निर्मिती वेगळी आहे, पालन वेगळं आहे, नाहीसं करणं वेगळं. ही तीन कर्म वेगळी आहेत. म्हणून तीन कर्माचे तीन देवता आपण कल्पिलेले आहेत. आहे एकच. जसा घरातलं बाथरूम स्वच्छ करतो त्यावेळेला स्वीपर आहे, स्वयंपाक करतो त्यावेळेला स्वयंपाकी आहे, आणि घरात पगार मिळवून आणतो त्यावेळेला तो घराचा ब्रेड विनर आहे की नाही? ठीक आहेत का? ते एकच आहे नवरा. ती पोस्ट आहे नवरा आहे. काहीतरी कल्पना घ्या, तो शिक्षक म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा तो शिक्षक आहे. तो समजा पोलीस हवालदार असता तो पोलीस आहे. तसं एकच, तोच ब्रह्मदेव आहे. पण गोष्टी रचताना त्या कार्यामुळे त्या वेगवेगळ्या रचाव्या लागतात. एकदा सिद्धांत आणि शंका घ्यायची नाही. शंका घेऊन आपण आपला प्रवास थांबवतो. त्यांनी सांगितलं ना हो म्हणायचं आणि पुढे जायचं, कारण हे सगळं गणित सोडवणंच चाललंय. उत्तर येईपर्यंत तसंच येणार आहे स्टेप्स. आणि म्हणून समर्थ सांगतात, प्रचिती वीण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, तोंड पसरवून जैसे सुणे. म्हणजे कुत्र रडोनी गेले. प्रचिती महत्वाची आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, आता नीट ऐक. मग अशी शब्द वापरला तोच नेमका इथे आलाय. कल्पून निर्मिले मंत्र. देवता ही संकल्पना आहे. आपल्या ऋषींनी विचार केला, हे करणारं कोण आहे? तमोगुणाचा यूज करणारं कोणीतरी असलं पाहिजे ना, म्हणून शिवत कल्पिला आहे. सत्वगुणाचा उपयोग करणारा कोणीतरी मालक आहे ना त्याचा.
या देहाचा उपयोग करणारा कोणीतरी आत बसलाय की नाही? त्याला आपण मी म्हणतो की नाही? कुणाचा आहे देह? म्हणून या देहाला आंघोळ घालण्याची जबाबदारी कुणाची आली? माझी आली. या देहाला नटवण्याची जबाबदारी कुणाची आली? माझी आली. तसं त्या गुणाला नटवण्याची, त्या गुणाचा जगाकरता यूज करण्याची जबाबदारी कुणाची आली? त्या कल्पना केलेल्या देवता आहेत. म्हणजे काहीतरी ते आहे, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलू कोडिंग आहे. कोडिंग करतात ना ते आमकं जरा कोडिंग चुकलं की सगळ्याच्या सगळा प्रोग्राम ठप्प होतो की नाही? कॉम्प्युटर मधले कोणी असेल त्यांना कळेल. देवी भागवत सांगतं जगदंबेनं केलेलं हे कोडिंग आहे. याला सांगते तू ब्रह्मदेव हो. एखाद्या जीवाला घेते, तू चांगला आत्मज्ञानी जीव आहे, त्याला सांगते तू ब्रह्मदेव हो रे यावेळचा. देवी भागवतातला मुद्दा आहे. म्हणजे एनर्जी सगळं चालवते असा देवी भागवतातला सिद्धांत आहे. नाथांचा एक पद आहे, नाथांचा अभंग आहे. ती म्हणाले जगदंबा ब्रह्मदेवाला, विष्णूला, या पवित्र जीवांना जे आत्मज्ञानी आहेत अशा जीवांना त्या पोस्ट देते. या ब्रह्मा विष्णू महेश या पोस्ट आहेत. फक्त त्या पोस्ट कशा आहेत? त्या देवांना आत्मज्ञानही आहे. दोन प्रकारच्या देवता आहेत बरं जगात, आत्मज्ञान संपन्न देवता आणि आत्मज्ञान नसलेल्या देवता. फक्त सामर्थ्य आहे म्हणून. हे कळायला थोडंसं अवघड आहे, पण समजून घेऊया. कोल्हाटी नावाचं नाथांचं पद आहे. कोल्हाटीण आली आहे आणि ती नृत्य करतीये आणि विश्व चालवतीये जगदंबा. आता त्या कोल्हाटीला मुलं असतात. 3 अशा झोळ्या बांधलेल्या आहेत आणि ती वरून अशी चालतीये, दोऱ्या बांधलेल्या आहेत. असं कोल्हाटीचा खेळ, कुटुंबाऱ्याचा खेळ बघितला असेल ना? नाथांनी ते रूपक विश्वाला लावलंय. नाथांचं पद असं आहे, सगुण गुण माया, सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया. 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 प्रपंचात रोविला वेळू, असे बांबू वेळू रोवलेले असतात, दोरी बांधलेली, 3 बाळं झोपलेली आणि ढोलगं वाजवून स्वतः तिचा जो पती आहे तो साथ देतोय तिला. काय नाथांचं रूपक आहे बघा. प्रपंचात रोविला वेळू, शून्यात मांडिला खेळू. प्रपंचात मांडिला, प्रपंचात रोविला वेळू, शून्यात मांडिला खेळू. ब्रह्मा विष्णू जियेचे बाळू, ब्रह्मा विष्णू जियेचे बाळू. लागती पाया आली कोल्हाटीण खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीण खेळाया. हा सिद्धांत सांगितला समर्थ सांगतात. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे तिघच्या तिघ आपल्या बरोबर अखंड आहेत. कसे आहेत हे? फक्त ब्रह्मांडाला ब्रह्मदेव आहे आणि आपल्या देहाला वेगळा नाही असं समजू नका. त्याच ब्रह्मदेवाचा एक सब असिस्टंट या देहामध्ये आहे. त्या चंद्राचा एक सब असिस्टंट आपल्या देहामध्ये आहे, त्याचं नाव आहे मन. चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत. आपल्या प्रत्येकाला मन आहे की नाही? आपल्या
सूर्यमालेला एक चंद्र आहे, आपल्या सूर्यमालेतल्या आपल्या एका पृथ्वीला एक चंद्र आहे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक नको, पण फिजिक्सचा अभ्यास करणं म्हणजे बुवा बरेच चंद्र आहेत, त्यातला आपला एक चंद्र आहे. हो, आपल्या पृथ्वीचा एकच आहे की नाही? हां, ते बरोबर. तसं आपल्या या पृथ्वीचा 90 किलो काय असेल एकच मन आहे की नाही, का दोन मन आहेत? गोपी म्हणाल्यात ना उद्धवाला, अरे तू सांगतोयस आम्हाला मनामध्ये भगवंताचं ध्यान कर, मन जाताना घेऊन भगवान निघून गेलेत, जाताना घेऊन गेलेत. उद्धवजी मन भयो 10-20, एकुलतं एक मन आहे आपल्याला. अहो, एक मन आहे तरी वेळ लागायची पाळी आहे. 2-4 असतील काय झालं असतं, सकाळी एक, संध्याकाळी एक, दुपारी एक असतात ना, ड्युअल पर्सनॅलिटी असतात ना लोक. म्हणून त्यांनी एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या शरीरात ठेवला आहे. आपल्या शरीरामध्ये सातत्यानं पेशींची निर्मिती होतीये किंवा आपल्याकडून बाळांचा, मुलांचा जन्म होतो. ब्रह्मदेव आहे की नाही आपल्यात? आपल्या सगळ्या देहामध्ये देवता आहेत. प्रजनने ब्रह्मास्तिष्ठतु. प्रजनन व्यवस्थेच्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा असिस्टंट आहे. कानाच्या ठिकाणी अश्विनी कुमारान तिष्ठंतु. अश्विनी कुमार आहेत, दोघं आहेत ते. म्हणून हे बिघडलं ना की तब्येत बिघडते. इथे बरोबर ऐकलं ना की तब्येत कधी बिघडत नाही अंतःकरणाची. इथे शेंडीच्या इथे किंवा शेपट्याच्या इथे जगदंबा आहे. म्हणून आपण जो गजरा घालायचा आहे तो आपल्या टाळक्याला नाही आहे, जगदंबेची पूजा आहे होती. कानामध्ये जे आपण अलंकार घालतो ती अश्विनी कुमारांची पूजा आहे. प्रत्येक ठिकाणी देवता आहेत आपल्या. मोठी यादी आहे ती. रुद्र कुठे राहतो, अमुक कुठे राहतो, तमुक कुठे राहतो, मोठी यादी केली वेदांनी. या सगळ्या देवता जशा तिथे आहेत तशा इथे पण आहेत. आणि म्हणून त्या देवतांचा सन्मान म्हणून आपण गंध लावायचा किंवा बुक्का लावायचा किंवा कुंकू लावायचंय. आणि ते करत गेलो की वर्षानुवर्ष आपल्या त्या देवता आपल्यावर संतुष्ट राहतात आणि आपल्या देहावर अवकृपा होऊ देत नाहीत. हल्ली अनंत रोग वाढायचं कारण काय आहे? एवढं इन्व्हेस्टिगेट करून ठेवलेलं होतं ऋषींनी, आपण ते अवॉइड करायला लागलो. त्यांना काय कळतंय, कश्यपानं काय कळतंय? मग जा कॅन्सर स्पेशलिस्ट कडं. कॅन्सर म्हणजे काय आहे? तुमचं आज्ञाचक्र आज्ञा देतं इथे अमक्या अमक्या ठिकाणी, मला इतक्या पेशी पाहिजेत, 1 कोटी पेशी इतका आवश्यक आहेत, निर्मिती सुरू करा. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पेशीला मेंदू आहे, लक्षात घ्या. प्रत्येक आपली पेशी विचार करणारी आहे आणि त्याचं हेड ऑफिस इथे आहे. इथून ऑर्डर जाते आणि तिथे बंड होतं. आम्ही नाही ऐकणार, आम्ही 1 कोटी नाही, आम्ही 50 कोटी तयार करणार. उरलेल्या 49 कोटीची गाठ म्हणजे कॅन्सरची गाठ आहे. कारण ऐकलं नाहीये तिथे त्या लोकांनी. धर्माने का वागावं? अशा करता कुंकू लावा. छोटीशी गोष्ट असते, दारात तुळस का लावा? तेव्हा तरी सर्च करा. आता सध्या पोल्युशन किती आहे पुण्यात. घराघरात एअर प्युरिफायर बसवायची गरज आली आहे. कशा करता? तुळस नाही म्हणून. भरपूर तुळशी असायच्या. आपल्या आजीला म्हाताऱ्या काय माहिती होतं का एअर प्युरिफायर म्हणजे ही तुळस आहे? पण अशी फुललेली तुळस असायची, 24 तास ऑक्सिजन देणारी. काहीतरी तर आरोग्यात फरक पडत असेल की नाही? आपली फुफ्फुसं निकामी होत चालली आहे. तुम्ही शिवाजीनगर हा भाग फक्त गुगलवर सर्च करून बघा, किती पोल्युशन आहे. नुसता सर्च करून बघा, खूप सूक्ष्म आहे मुद्दा. आपलं जरा इथं झाडीबिडी बरी आहे इथे. या सगळ्याचा विचार केलाय. देवता म्हणजे देणाऱ्या, आपल्या शरीरातच त्या देवता आहेत. समर्थ सांगतात हे सगळं आपल्यामध्ये आहे. वायू आपल्यामध्ये आहे. फक्त आकाशात वायू आहे का इथेही वायू आहे? आणि काही वेळा याच्यातला वायू दुसऱ्यालाही कळतो की नाही ऐकू गेल्यामुळं. ढेकराबद्दल बोलतोय मी. विचार करा की आपण पॉवर कुठून घेतोय? श्वास घेतो, श्वास सोडतो. एक छोट्या छोट्या गोष्टी येतो. आपल्या शरीरातनं लाळ सोडून बाहेर येणारं सगळंच्या सगळं पाणी खारट असतं बघा. घाम असेल, नाकातनं येणार असेल, मूत्र असेल, सगळं खारट आहे. इतकं मीठ खातो काय आपण? इतकं मीठ खातो आपण? नाही खात. एवढं मीठ तयार कुठनं होतं?
विचार केलाय कधी? पर ते जाऊ द्यात. ब्रह्मांडाचा विचार करा, त्यातल्या पृथ्वीचा विचार करा. पृथ्वीवरचा समुद्र खारट आहेत की नाही? बरेचसे समुद्र खारट आहेत की नाही? काही समुद्र खारट नाही आहेत, काही खारट आहेत. न्यू चौपाटीचा समुद्र आपण बघितला असेल. 20 वर्षापूर्वी आपण काय थोडंसं पाणी पिऊन बघितलं असेल, आता जाऊन पाणी पिऊन बघा, थोडंसं, जास्त नव्हे, तेवढंच खारट आहे की नाही बघा. किती मीठ काढतोय आपण दर वर्षाला? एवढं परत मीठ घालतोय का त्यात नेऊन? हजारो वर्ष मीठ काढतोय माणूस या समुद्रातला. आळणी व्हायला पाहिजे की नाही समुद्र? वरनं पाणी खारट पडतं का पावसाचं? का नाही आळणी होत? आळणी समुद्र आळणी ठेवलेत आणि खारट समुद्र तेवढेच खारट ठेवलेत जेवढे 1000 वर्षापूर्वी होते. आपल्या शरीरामध्ये आपण मीठ खात नाही तरीही सगळ्याच्या सगळा द्रव जो येतो आपल्या शरीरातनं लाळ सोडून तो खारट येतो. कुठनं आणलं मीठ? हा चंद्राचा प्रभाव आहे, लक्षात घ्या. वेदांच्या मताने चंद्रापासून येणाऱ्या प्रकाश किरणांनी या सृष्टीमध्ये असणाऱ्या ज्या ज्या गोष्टीचे जे जे गुण आहेत ते डेव्हलप होतात. म्हणून त्याला वनस्पतींचा राजा म्हणतात चंद्राला. ज्या वनस्पतीत जी औषधी आहे ती औषधी कुठून येते? सूर्याकडून घेतो तो आणि रिफ्लेक्ट करतो आणि इकडे टाकतो. खारटपणा तिकडून घेतो, इथे टाकतो. आपल्या शरीरातल्या सगळ्या द्रव पदार्थांना खारटपणा आहे तो आपल्या मनामुळे आहे. विचारतोय प्रश्न कल्याण की पिंड आणि ब्रह्मांड सारखं कसं? कार्याच्या दृष्टीने बघ ना. इथे सूर्य आहे, इथे काय व्यवस्था आहे? कळण्याची व्यवस्था ही सूर्य आहे. कळतंय की नाही आपल्याला? नाही कळत हे सुद्धा कळल्याशिवाय कळलं कसं काय म्हणणार आपण? मला नाही कळलं, हे नाही कळलं या निर्णयापर्यंत तुम्ही नाही कळलं हे कळल्यामुळेच गेलात की नाही? ही सूर्याची गती आहे. म्हणून चंद्रमा मनसो जातस चक्षु, पुरुष सूक्त घ्या, चक्षो सूर्यो अजायत. विराट अशा त्या परमेश्वराची कल्पना केली आहे. तेच विराट स्वरूप इथे आहे. म्हणजे त्याचं हे मॉडेल आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी म्हणायची पद्धत आहे. वेगळा विषय हा, रोजच्या रुटीन मधला नाहीये, कारण हा मनुष्य एवढ्यात पडतच नसतो. पिंडी ब्रह्मांडी आम्हाला काय करायचं? दुपारी जेवायला मिळालं, झोप काढली, झालं म्हणला काय. पण सामान्यतः काय होतं? अन्न वस्त्र निवाऱ्याने ज्याची भूक भागते तो प्राणी मानलेला आहे. अन्न वस्त्र निवारा हे भागल्यानंतर गप्प असतात ते प्राणी. प्राण्यांना कधी अन्न वस्त्राची गरजच नाही. अन्न आणि निवारा मिळाला, त्यांच्या देहाच्या गरजा भागल्या की सगळे प्राणी शांत असतात. वाघ सुद्धा हंटवर आहे का नाही ते कळतं हरणांना आजूबाजूच्या. हरणं झोपलेली असतात, वाघाला भूक नसेल तर वाघ सरळ निघून जातो. वाघाला फक्त स्वतःला धोका नाही ना एवढं बघतो तो. उगाच काही नाही, तो 1-2-4 हरणं मारूया आणि फ्रीज मध्ये ठेवूया असं कधी वाघोबा करत नाही. भूक लागली की तो जातो, ते बरोबर आहे, ते कारण ती व्यवस्था आहे. सगळे प्राणी पोट भरला असेल तरी गप्प, पोट भरला असतं की ते गप्प. त्यांच्या त्यांच्या आहार, निद्रा, मैथून या 3 व्यवस्था भागल्या की ते गप्प असतात, शांत. माणसाचे सगळेच्या सगळे उद्योग त्याचं पोट भरल्यावर सुरू होतात. म्हणून अन्न वस्त्र निवारा, वस्त्राचा विचार नाही, अन्न निवारा आणि मैथून या 3 गोष्टी भागल्यानंतर जे शांत राहतात, गप्प होतात ते प्राण्यांच्या दर्जात आहेत. जोरा माणूसपणाचा विकास व्हायला लागला की अन्न वस्त्र निवाऱ्यावर त्याला भागत नाही. त्याला वाटतं काहीतरी आपण एन्जॉय केलं पाहिजे. मग कला, क्रीडा, साहित्य, कलेमध्ये रमेल, क्रीडेमध्ये रमेल, साहित्यामध्ये रमेल. स्वतः कवी होईल किंवा स्वतः काव्याचा आनंद घेईल. स्वतः कला उपासक होईल किंवा कला कोणी सादर करत असेल तर तो ते कांसेन होईल. असं कला, क्रीडा, साहित्य यापेक्षा जेव्हा विकास होत जातो त्यावेळेला जगताच्या कल्याणाकरता तो स्वतःला झोकून घेतो. बॅरिस्टर सावरकर, लोकमान्य टिळक या अलीकडचं त्यांच्याकडे आहेच आहे. लोकमान्यांनी साहित्य निर्माणही केलेलं आहे. पण काहीतरी माझ्याकडनं विधायक कार्य व्हावं देशाकरता, धर्माकरता. आपण जसं आता सृजनानंद सुरू केलंय हे मुलांकरता,
जी मुलं या परिवारमध्ये येतील इथून 10 वर्षानंतर, आता 4.5 वर्षाची असताना येतील, त्यावेळेला ते 14 वर्षाची होतील, त्यावेळेला इतर जगापेक्षा ती मुलं वेगळी असतील की नाही? कारण त्यांना विविध वाद्य येत आहेत, त्यांना विविध प्रकारचे स्तोत्र येत आहेत, त्यामुळे वाणी स्वच्छ आहे. त्यांना योगा येतोय, त्यामुळे त्यांची सगळ्या अर्थानं पॉवर, जे इम्युन पॉवर असेल, मेंटल पॉवर असेल, ब्रीदिंग पॉवर असेल, सगळी इतर मुलांपेक्षा रायगड चढायची वेळ आली की ही मुलं पटकन पळत जाणार आहेत, बाकीचे फासफूस ठासठूस होणार आहे की नाही? हे कशामुळे होणार आहे? हे कुणीतरी मनावर घेतलंय लष्कराच्या भाकरी भाजायचं, ही आपली कामं बाजूला ठेवा आणि हे करत बसा. हे मनुष्यत्वाचा विकास झाल्याचं लक्षण आहे, लक्षात घ्या. मी हे स्तुती म्हणून बोलत नाहीये, माहिती म्हणून बोलतोय. कोणाला उजाडलं तर उजाडलं, काल सांगायला काल नव्हते त्यांच्याकरता. आणि यापेक्षा विकास होत जातो त्यावेळेला विश्वनिर्मात्याचा शोध घेण्याकरता माणसं फिजिकली किंवा आपल्या स्पिरिच्युअल पॉवरने प्रयत्न करतात. फिजिकली प्रयत्न करतात ते वैज्ञानिक इन्स्ट्रुमेंट साह्यानं किंवा शरीराच्या साह्यानं ते सिद्ध करायचा प्रयत्न करतात, गॉड पार्टिकल वगैरे. आणि आपल्या ऋषीमुनींनी हे सिद्ध केलं की वेअर इज क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. निर्मिती आहे तिथे निर्माता असला पाहिजे. तो कोण आहे, त्याचं स्वरूप काय, समर्थ सांगतात. हे महत्वाचं आहे. आणि ती व्यवस्था या देहामध्ये विकसित होत जाते. नुसतं अन्न वस्त्र निवाऱ्याने थांबू नये, नुसतं कला क्रीडा साहित्याने पण थांबू नये. आपला त्याही पुढे विकास करून घ्यावा. मला जगतामध्ये कार्य म्हणून काहीतरी करायचंय. माझ्याकडनं चांगलं विधायक कार्य झालं पाहिजे. ते माझ्या कलेने पण करू शकतो मी, असं नाही की त्याच्याकरता वेगळं सावर करत झालं पाहिजे. मी माझ्या प्रवचनाने करू शकतो, आपण आपल्या तबल्याने करू शकतो. की मला उत्तम विद्यार्थी तयार करायचे किंवा मला समाजाला अमुक अमुक सांगायचंय, होऊ शकतं. मोबदला मागितला नाही की ते संतांच्या पातळीवरचं कार्य जातं, लक्षात घ्या. आणि त्याही पेक्षा विश्वनिर्मात्याला शोधून काढण्याकरता ज्या मेडिटेशन इत्यादी प्रोसेस आहेत, उपासना, संप्रदाय स्वीकारणे, जपजाप्य या प्रोसेस, या प्रक्रिया आहेत, त्याद्वारे समर्थ सांगतात आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि याकरता आपली जबाबदारी आहे की आपली विकसन क्षमता, आपली विकास व्यवस्था तेवढी विकसित करावी. समर्थ सांगतात याकरता विचार करा की यानंच तुम्ही तृप्त होणार आहात. आणि या तृप्तीचा विचार करत समर्थ आता माहिती द्यायला सुरुवात करतात. एवढा मुद्दा पाहूया. आणि चहा नाही म्हणलो होतो पण आहे असं कळलंय मला, त्यामुळे मी आनंदी झालेलो आहे. आम्ही रोज थांबतो 2-2 तासांनी, पण आज 1.5 तासांनी मध्ये ब्रेक आहे 10 मिनिटाचा. असो, आता समर्थ म्हणतात ही आपली आतली व्यवस्था आपण जर विकसित केली की नाही आम्ही हे सगळं करू, अन्न वस्त्र निवारा पाहिजेच आहे, मला व्यवस्थित राहायचं आहे, तर कला क्रीडा साहित्याचा आम्ही घेणारच आहोत आनंद. थोडंफार का होईना आम्ही चांगल्या कार्यामध्ये समर्पित होत, आम्ही विश्वाची सेवा पण करणार आहोत, पण आम्हाला देव पण शोधून काढायचा आहे. असं सद्भाग्यानं वाटलं आपल्याला, म्हणजे ज्यानं आपला जन्म सफल होणार आहे. मी परवाच बोललोय की या देहातलं सगळ्यात बेस्ट ऍप्लिकेशन काय आहे, तर देव शोधून काढायची व्यवस्था इथे आहे. अनेक ऍप्लिकेशन्स आहेत आपल्यामध्ये, जसे बरेच असतात ना, आपण असं वर इकडं मागं पुढं करतो ना, डीजी लॉकर अमकं तमकं काय, तसं यातलं बेस्ट ऍप्लिकेशन काय, विश्वनिर्मात्याला ओळखून काढणे, शोधून काढणे. नाथांची ओवी सांगतो आपल्याला, पावोनी नरदेह जाण जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दभ जाण पुच्छे विण दुपाई. पहिल्या दिवशी सांगितली होती मी ओवी. म्हणून ती मला व्यवस्था करायची आहे असं ज्याला वाटतं त्यांना हा विचार करावा की परमेश्वरापासूनच जर विश्व निर्माण झालं असेल, चैतन्यापासून जर विश्व निर्माण झालं असेल, कारण तेच दुसऱ्या कशातनं निर्माण करणार. लाकडातून टेबल निर्माण झालं, टेबलामध्ये 2 जण अनुस्यूत आहेत, एक ज्यानं निर्माण केला तो काय सुतार कार्पेंटर, आणि प्रत्यक्षात लाकूड. कार्य त्याच्याशिवाय होत नाही, पण कार्यापेक्षा वेगळा राहतो, त्याला निमित्त कारण म्हणतात. आणि कारण त्या कार्यामध्ये अनुस्यूतच असतं, म्हणजे ते त्याला सोडून राहत नाही, त्याला उपादान कारण म्हणतात. लाकूड उप ठरलं आणि टेबल मुख्य ठरलं, उपादान कारण. असा विचार करा. मग विश्वाचा उपादान कारण कोण आहे, विश्वाचं निमित्त कारण कोण आहे,
तर सिद्धांताप्रमाणे या विश्वाचं अभिन्न निमित्त उपादान कारण परमात्मा आहे. पण आपल्याला तर अनुभव येतो काही चैतन्य, काही ठिकाणी चैतन्य प्रकट आहे आणि काही ठिकाणी जड आहे. आता भिंत जड आहे ना हो, खांब जड आहे, पण तुम्ही बसलाय तुमच्यात चैतन्य आहे. मी बसलोय माझं हातपाय हलतोय ना, भिंत हलतीये का हालायला लागली तर आपली काय अवस्था होईल. समर्थ सांगतात याचा विचार करावा. कोठे दिसे कोठे न दिसे परी ते चैतन्य भूती व्यापून असे. चैतन्य शब्द मी घातलाय. परी ते भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूळ सूक्ष्म. याचा अभ्यास करायचा म्हणाले. थोडासा विचार करूया आणि थांबूया. इथेही चैतन्य आहे, इथेही चैतन्य आहे, म्हणजे जिवंतपणा आहे. सिद्धांताप्रमाणे सगळीकडे चैतन्य व्यापून आहे. कळलं तरी आणि कळलं नाही तरी. आम्हाला हे पटत नाही, नाही पटलं तरी. नवरा बायकोचं पटतं का सांगा? आज बोलू शकतो मी हे. जय जय गंमत बरं. नाही तर बुवाचे विचाराचे हाल दिसतात. अजिबात नाही मी माझे हाल करून घेतो. मला नाही चहा दिला तर मी चहा करून घेतो. जय जय गंमत. पटत नाही आणि पटतं यात अडकू नका. पटत नाही असा शब्द म्हणण्यापेक्षा कळत नाही असा शब्द म्हणावा. काय नेमकं समर्थानं म्हणायचं आहे? आम्हाला नाही पटत. नाही, आम्हाला नाही पटत नाही, आम्हाला नाही कळत. म्हणजे आपल्याला पटत नाहीये असं म्हणण्यापेक्षा आपल्याला कळत नाही, हे कळत नाहीये म्हणून पटत नाहीये म्हणतोय असं म्हणावं. कळलं का? चैतन्य सर्वत्र आहे. आता झाडांमधलं चैतन्य कळतं. झाड मोठं होत आहे, त्याला पालवी फुटतीये, सरडा इकडून तिकडे चाललाय, माणूस इकडून तिकडे चाललाय, साप इकडून तिकडून चाललाय. नुसतं चंचलता नव्हे, पाणी सुद्धा चाललंय, पण ते ग्रॅव्हिटी पॉवरमुळे खाली चाललंय, तरी ते जडच आहे. त्यातला मासा वेगळा चैतन्य रूप दिसतो आणि पाणी जड वाटतंय. आकाश अचैतन्य वाटतंय, जड वाटतंय, आणि त्यातला माझा हालणारा हात पाय हे चैतन्य वाटतंय. असं का? चैतन्य तर सर्वत्र आहे. दृष्टांत, सगळ्या पृथ्वीवरती दिवसा सूर्याचा प्रकाश असतो, बरोबर आहे? सगळ्या पृथ्वीवरती म्हणजे सगळ्या म्हणजे अर्ध्या जेवढ्या पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश आहे तो सूर्याचा प्रकाश असतो, बरोबर आहे? सगळीकडे म्हणजे आता सगळेच खिडक्या बिडक्या उघडा, समजा लाईट बंद करा, तरी सुद्धा हे प्रकाशतं की नाही? कशामुळं? सूर्याच्या प्रकाशामुळं. डायरेक्टली सूर्याचा प्रकाश पडलाय का तिथे? नाही पडलेला, पण तरी भिंत दिसते की नाही? दिवसा आपल्याला काय ते दिसतं की नाही? पण समजा मी बाहेर सूर्याच्या प्रकाशात मोठा आरसा घेऊन उभा राहिलो. आता ऐका, मोठा आरसा घेऊन उभा राहिलो आणि असं 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 करून माझी ताई आतमध्ये खेळतीये, तिच्या डोळ्यावरती तो प्रकाश टाकला. लहानपणी असे उद्योग केलेले आहेत आपण, याच्या डोळ्यावर मार, त्याच्या डोळ्यावर, नाही का? आणि असा असा असं करत मी भिंतीवरती तो कवडसा पाडला. सूर्याकडनं आलेला प्रकाश त्याचा एक किरण पकडला, म्हणजे काही किरण पकडले आणि ते परावर्तित करून भिंतीवरती टाकले. आता भिंत आधी प्रकाशित होती की नाही? साध्या प्रकाशाने, सूर्याच्या सामान्य प्रकाशाने भिंत प्रकाशित होती, पण मी त्या आरशामुळं त्या भिंतीतला थोडासा एक तुकडा जास्त प्रकाशित केला, विशेष प्रकाशित केला. आता प्रकाश दोन्ही ठिकाणी आहे, पण एका ठिकाणी सामान्य प्रकाश आहे आणि एका ठिकाणी विशेष प्रकाश आहे. समजून घ्या. तसं जडामध्ये चैतन्य आहे ते सामान्य आहे, आणि अशा या देहामध्ये झाड असेल, वनस्पती असेल, माणूस असेल, याच्यातलं चैतन्य आहे ते विशेष चैतन्य आहे. म्हणून जीवाला विशिष्ट चैतन्य म्हणतात आणि या सगळ्या जडाला सामान्य चैतन्य म्हणतात. समर्थ सांगतात स्थूळ आणि सूक्ष्म दोन्ही ठिकाणी चैतन्य आहे. याचा विचार करायचा आहे. मग करायचं काय आपल्याला? या चैतन्याचा अभ्यास, जिथं पडलेला किरण आहे त्या किरणाने परत जायचं आरशात, आणि आरशातून नाही परत जायचं त्या तिथे जिथून पडलाय तो कोण आहे ना, अँगल असा सूर्याकडनं आलाय आरसा असा, आणि त्याने तिथं काय करायचं? त्या प्रकाशाने, विशेष प्रकाशाने परत आत जायचं आरशात, आणि आरशातून परत जाऊन जिथून आलंय तिथं जायचं. म्हणजे त्या प्रकाशाच्या कवडशाला असा अनुभव येतो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि ही व्यवस्था
बाकी कोणत्याही देहामध्ये नाहीये, झाडामध्ये नाही, माकडामध्ये नाही, सापामध्ये नाही. असं परत जाऊन जिथून माझा जन्म झाला, म्हणजे माझ्या प्रकाशाचा, बरं, कळण्याचा जन्म झाला, त्या माझ्या मूळ कळण्याच्या स्वरूपाला मी ओळखू शकतो. समर्थ सांगतात याच्याकरता पंचमहाभूतांच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा विचार करता आला पाहिजे. निर्माण झाल्यापासून आजपर्यंत तो परमात्मा सर्वत्र आहे, पण दिसतो आत्मज्ञान झाल्यावर. हरघटमय हे साह्या. बरेच मुद्दे आहेत, पण मी ते सगळं स्किप करतो, नाहीतर जराही पुढे जाणार नाही, आपण इथेच अडकून पडू. थोडंसं तरी इथं पुढे जायचा विचार आहे, पुढच्या एका बीज लक्षणापर्यंत जाऊ, बघूया. हरघटमय हे साह्या. सगळ्या घटांच्या मध्ये साई म्हणजे ईश्वर आहे. खाली घट ना कोई, पण बलहारी ता उस घट की ज्या घट परगट होई. सगळ्या प्रोसेस मध्ये परमात्मा आहेच आहे, पण प्रगट झाल्यावर करता हा परमात्मा आहे. आणि म्हणून उदाहरण त्याने दिलंय, आंब्याच्या झाडामध्ये आंबे आहेत की नाही, पण म्हणाले खोड फोडून आंबे मिळतात का, मुळ्या तोडून आंबे मिळतात का, पानं काढून आंबे मिळतात का. आंबे यायची वाट पाहायची असते, आणि याकरता प्रोसेस चालू ठेवायची असते. त्या प्रोसेसचा विचार 15 मिनिटांनी करूया. जय जय रघुवीर समर्थ.